डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। अशा प्रकारचा जो कार्यक्रम होता तो आता बंद झालेला आहे। तर पहिले प्रायोरिटी एक चांगला अधिकारी उपायुक्त आपण या ठिकाणी नेमावा, त्याच्या अंतर्गत लागून नाही 15 दिवसाचा पूर्ण ट्रायल्स करून घ्या। सेपरेट उपायुक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं तुम्हाला त्याचं नियोजन काय असेल सांगूनच वगैरे गेला पाहिजे। याशी माझी रिक्वेस्ट आहे आपण असे जे लोक आहेत त्या लोकांना त्या विभागामध्ये बसून एक 15 दिवसाचा रिव्ह्यू म्हणजे पूर्ण 15 वाटलंच तर आम्ही सर्वच जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेब आपलं मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना देऊ लिकेज काय तसे स्पेशल निधी सुद्धा आम्ही तुम्हाला देण्यासाठी आम्ही सगळे रिक्वेस्ट करू, बरोबर ना? नाही, आज अंबरनाथचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या माध्यमातून माननीय आयुक्तांची आज इथे नागरिकांच्या समस्यांना घेऊन एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सर्वच नागरिकांना आपले आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी आमदारांचं व आयुक्त मॅडमचं आभार व्यक्त करतो की पूर्वी कधी नव्हे असं आयुक्तांनी आज सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली आणि ते प्रश्न ऐकून घेतले, त्यावर कसा मार्ग काढता येईल त्यासाठी त्यांनी चर्चा केली। त्याबद्दल मी दोन्ही आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आणि आयुक्त मॅडम यांचा आभार व्यक्त करतो। आजच्या या बैठकीतून लोकांना ची जे समस्या आहे पाण्याची समस्या, ती पाण्याची समस्या उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। टँकरवर लावलेला टॅक्स आहे, टँकर ज्या ठिकाणी पाणी पोचत नव्हतं त्या ठिकाणी महानगरपालिका टँकरद्वारे पाणी देत होती, पण त्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये बजेट झालं, बजेट झाल्यानंतर त्या टँकरवर दर आकारले गेले। ते दर आकारल्यामुळे फुकट टँकर देणार नाही आणि मग जर पाणी महापालिका देणार नसेल आणि टँकरनी पाणी देत होतं त्याचे जर दर घेणार असेल तर त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केला। आमदार महोदयांनी त्यांना तसं ते पटवून दिलं आणि आयुक्त मॅडमने ते मान्य केलं। पाणी देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते टँकरनी पाणी आम्ही त्यांना देत होतो, तो पाणी मोफत देऊ, पण परंतु जिथे कुठे कुठल्या कार्यक्रमाला किंवा स्वतःच्या वैयक्तिक टँकर कोणाला पाहिजे असतील तर त्यांच्याकडनं आम्ही दर घेऊ असं आश्वासन सर्वांच्या समोर माननीय आयुक्त महोदयांनी दिलेलं आहे। सुभाष टेकडी जो परिसर आहे तिथं पाणी टंचाई खूप चालली आहे, तिथं आंदोलन होत आहे, तिथं पाणी भेटत नाही, त्यासाठी काय नाही? त्यासाठीच एक आराखडा तयार करायचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त मॅडम करतायत। जिथे पाणी जातंय तिथे जास्त जातंय आणि जिथे नाही जात तिथे अजिबात जात नाही, अशा यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे आयुक्त मॅडमनी। ते पाऊल उचलत असताना त्यांनी आमचं सर्वांचं सहकार्य मागितलं, आम्ही सहकार्य द्यायला तयार आहे। सर्वांना पाणी मिळालं पाहिजे, शासनाच्या माध्यमातून सर्व काही सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध आहे आणि त्या सुविधा लोकांपर्यंत जर पोहोचल्या नाही तर मग त्या निधीचा आणि शासनाने दिलेल्या निधीचा काही उपयोग नाही। म्हणून आम्ही सर्व नेते मंडळी त्यावर चांगल्या प्रकारे विचार करून महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करून लोकांपर्यंत सगळ्या सुविधा कशा पोहोचवल्या जातील ह्याचा आम्ही सगळेजण मिळून, तर या शहरामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत ते सर्व आम्ही एकत्र आहेत, ते सगळं आपल्याला याच्या अगोदर दिसले आताही दिसले आणि चांगल्या कामासाठी आम्ही सगळे पुढे असतो। याही सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करायला महापालिका आयुक्तांना सहकार्य करायला तयार आहोत। तोच विषय ना, पाणी मिळालं पाहिजे, टॅक्स वाढला पाहिजे, त्यांच्याही मागण्या आहेत। 2012 पर्यंत पासून रेट वाढले नाही, परंतु रेट वाढले पाहिजेत हे त्यांची मागणी आहे, पण आमची मागणी आहे की लोकांना पाणी द्या मग टॅक्स वाढवा। आणि मग त्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण झालेला आहे, काहीतरी लोकांना असं महानगरपालिकेला असं वाटतंय लोकांना पाणी मिळतंय आम्ही दर वाढवून घेऊया, आणि आम्हाला असं वाटतंय की लोकांना पाणी द्या तुम्ही दर वाढवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण लोकांना पाणी मिळत नसेल तर दर वाढू नका ही आमची मागणी। मॅडम तुमची बैठक झालेली आहे, तुमचं जो काही वार्ड 4 नंबर 5 नंबर पाणी समस्या जास्त आहे, त्याबद्दल काय विषय निघाला काय? आज गेल्या अनेक दिवसापासून 4 नंबर आणि 5 नंबर हा माझ्या मतदारसंघातील भाग आहे। त्या भागामध्ये लोकांच्या ज्या समस्या मुख्य समस्या ज्या असेल तर पाणी टंचाईची आहे। त्या पाणी टंचाई संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही मीटिंग लावली होती। आयुक्त मॅडमने सर्व समस्याच्या सर्व विभागातील लोकांच्या नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधीच्या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत। त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे चौधरी साहेबांनी की टँकरला जे काही पैसे आकारले जात होते ते त्यांनी कॅन्सल केलेलं आहे। वैयक्तिक काही प्रोग्रामसाठी असेल त्यासाठी तो चार्ज लागला जाईल, हा चांगला एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। लिकेज ज्या ठिकाणी आता लिकेजसाठी एक सेपरेट उपायुक्त नेमून आणि ते जे लिकेजसाठी एक मास्टर प्लॅन तयार करून 8 दिवसाचा 10 दिवसाचा ते पूर्ण लिकेज पूर्ण शहरातील कसं काढता येईल
त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे, तेही त्यांनी मान्य केलेलं आहे. जो लागणारा काय निधी आहे तो निधी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. जर नसेल तर आम्ही खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही त्यांच्याही सर्वजण आम्ही नेते मंडळी जाऊन मागणी करू की त्यासाठी निधी द्यावा. परंतु कुठेही काम थांबलं नाही पाहिजे, लिकेज सर्व निघाले पाहिजे आणि सर्वांना समसमान पाणी मिळालं पाहिजे, ही आमची मागणी होती. सुभाष टेकडे असेल, गायकवाड पाडा असेल किंवा 4 नंबरचा भाग असेल किंवा 5 नंबरचा भाग असेल, त्या सर्वांनाच पाणी मिळण्यासाठी 2 दिवसात त्यांनी त्यांची उपाययोजना करून इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं. 1 तारखेपासून पाणी महाग झालेलं आहे, हे लागू होणार आहे, लागू झालेलं आहे आणि तरी लोकांना पाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, हा जो काय करवाढ केलेला आहे तो तुम्ही कमी करा आणि पहिलं पाणी द्या, त्याच्यानंतर त्या सुविधा त्याच्यावर विचार करू असं त्यांनी मला सांगितलेलं. परंतु आम्हाला पाणी द्या, त्याच्यानंतर कर वाढवा ही आमची मागणी आहे.